यानंतर एक बातमी समोर येते। नाशिकमधून रामकुंड परिसरात रंगपंचमी दरम्यान झालेल्या हुल्लडबाजी प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे। स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत काही जणांनी चपला, बूट तसंच कपडे रामकुंडात फेकल्याचा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे, मात्र अशा प्रकारांमुळे गोदाप्रेमी आणि नाशिककरांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते आहे। नाशिकच्या गोदावरीमध्ये जो अत्यंत किळसवाणा प्रकार घडला तो नाशिकला लाजवणारा आहे। जगभरातलं लोक गोदावरीचं तीर्थप्राशन करण्याकरता किंवा विधी करण्याकरता येतात, स्नान करण्याकरता येतात आणि त्या पवित्र रामतीर्थामध्ये, रामकुंडामध्ये चपला बुटं फेकणं म्हणजे केवळ त्या पवित्र तीर्थालाच नाही तर तुम्ही लोकांनी नाशिकच्या वैभवाला कलंकित केलाय। आमची प्रशासनाकडे मागणी आहे की या सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि इथून पुढे असे गैरप्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे। इथून पुढे ही नाटकं बंद केली पाहिजेत।